नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 2 जानेवारी 2026. तर आपला आजचा अंदाज आहे. आज कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे किंवा पावसाची शक्यता आहे, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. मुख्यत्वे आज देखील नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण म्हणजे धुरकट आल्यासारखं थोड्याफार प्रमाणामध्ये, पण ह्या भागामध्ये थोडी जास्त ढगाळ वातावरण. ह्या ढगाळ वातावरणातून सावली पडणार आहे, म्हणजे नाशिक, धुळे या भागामध्ये, आणि तेही 2-3 तासाच्या अवधीमध्ये ढगाळ वातावरण येणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण येण्याची शक्यता नाही, ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता नाही. तर मात्र चांगलं सूर्यप्रकाशित वातावरण राहील. तर अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता नाही. तर ढगाळ वातावरण कोणत्या भागामध्ये होणार आहे? ढगाळ वातावरण नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यामध्ये ढगाळ वातावरण आज येणार आहे, त्यामध्ये येईल. आणि ह्या ढगाळ वातावरणातून पावसाची शक्यता तशी नाहीये. एखाद्या ठिकाणी कुठं एखाद्या ठिकाणी थेंब तर पडू शकतात, असं एखाद्या ठिकाणीच, एवढ्या महाराष्ट्रातून एखाद्या ठिकाणी जास्त स्वरूपामध्ये नाही. तर इकडे नांदेड, लातूर, धाराशिव या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. आज अंशतः ढगाळ वातावरण थोड्याफार प्रमाणामध्ये, म्हणजे 2-3 तासाच्या कालावधीसाठी अशा येण्याची शक्यता आहे. तर सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील असं काही वातावरण बिघडणार नाही. एकंदर हा झाला आजचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज. धन्यवाद.